नमस्कार श्रोते हो, आज आपण अंकशास्त्रानुसार 2024 हे वर्ष तुमच्यासाठी कसे जाईल भाग 2 पाहणार आहोत। जर तुम्ही भाग 1 पाहिला नसेल तर या व्हिडिओच्या कमेंट मध्ये लिंक दिलेली आहे, तिथे क्लिक करून भाग 1 नक्की बघा। भाग 1 मध्ये अंकशास्त्र म्हणजे काय आणि जन्मांक 1 आणि 2 यांची माहिती दिलेली आहे। चला तर मग आपण पुढील माहिती देण्यास सुरुवात करूयात। जन्मांक 3 1 गुरुच्या प्रभावामुळे तुम्ही अनुभवी व्यक्ती म्हणून ओळखले जाल। तुमचा केवळ शिक्षणावर विश्वास नाही, तर तुम्हाला प्रभावीपणे कसे शिकवायचे हे देखील माहीत आहे। 2 तुम्ही शिस्त पाळण्यास प्राधान्य देत असलात तरी अयोग्य व्यक्तीसाठी काम करताना तुम्हाला आनंद मिळणार नाही। म्हणजे जर तुम्हाला कोणी सल्ला दिला तर ती चांगली गोष्ट आहे, परंतु जर ती व्यक्ती तुम्हाला एखाद्या विषयाचे ज्ञान पूर्णपणे समजत नसतानाही देत असेल तर तुम्ही याचे कौतुक करणार नाही। 3 तुमच्या अनुभवामुळे तुम्ही साधारणपणे कोणत्याही परिस्थितीत आनंदी राहू शकता। तुम्हाला हसण्यात आणि मस्करी करण्यात मजा येत असली तरी तुमची मस्करी करताना तुम्हाला अयोग्य वाटत। 4 सर्वसाधारणपणे आपण चारित्र्य वैशिष्ट्यांनुसार धार्मिक असले पाहिजे। वरिष्ठ, वडीलधारी, शिक्षक आणि धार्मिक नेत्यांच्या देखरेखीखाली आणि मार्गदर्शनाखाली काम केल्यास तुमची मोठी प्रगती होईल। 5 अंकशास्त्र कुंडली 2024 नुसार 2024 मध्ये 2, 8, 2 आणि 4 अंकांचा तुमच्यावर सर्वाधिक प्रभाव पडेल। या प्रकरणात वर्ष 2024 उत्कृष्ट लाभ देऊ शकते। 6 या वर्षी तुम्ही कामात उत्कृष्ट व्हाल। काहीतरी नवीन आणि वेगळे करण्याची इच्छा तुमच्या विचारात अधिक वाढेल आणि तुम्ही प्रयत्न केल्यास यावर्षी यश मिळेल। 7 या वर्षाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे ते तुम्हाला तुमची नोकरी आणि वैयक्तिक जीवन संतुलित करण्यासाठी अधिक शक्ती प्रदान करेल। श्रोते हो, पुढे जाण्याआधी कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा। स्वामींच्या कृपेने येणारा पुढील वर्ष तुमच्यासाठी नक्की आनंदायी जाईल। 8 तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्राला एक नवीन दिशा आणि स्तर प्रदान करण्यातच परिणामकारक ठरू शकत नाही, तर तुम्ही तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात योग्य संतुलन राखण्यास सक्षम असाल। कारण तुमचा मूळ क्रमांक 3 आहे। या प्रकरणात आर्थिक व्यवस्थापन तुमच्या स्वभावात आहे। अशा व्यक्तीला कोणतीही मोठी आर्थिक अडचण नसणे स्वाभाविक आहे। 9 या वर्षी तुम्हाला क्रमांक 2 चा पाठिंबा आहे, त्यामुळे तुम्ही आर्थिकदृष्ट्या चांगले काम करू शकता। हे वर्ष तुमच्यासाठी नवीन गुंतवणुकीची संधी घेऊन येऊ शकते। 10 या वर्षी कौटुंबिक चिंतेमध्येही तुम्ही उत्कृष्ट कामगिरी कराल। कौटुंबिक समस्यांबद्दल तुम्ही थोडे भावुक असाल। दुसरीकडे कुटुंबातील सदस्यांच्या अडचणी सोडवण्याचे प्रयत्न फलदायी ठरतील। हे सूचित करते की आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांना आनंद देण्यात खूप यशस्वी आहात असे समजले जाईल। उदाहरणार्थ, नवीन वाहने खरेदी करण्यासाठी हे वर्ष विशेषतः फायदेशीर ठरू शकते। 11 जर तुम्ही तुमच्या जन्मस्थानापासून दूर राहत असाल आणि तेथे जमीन किंवा इमारत खरेदी करायची असेल तर 2024 हे वर्ष तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते। या वर्षी तुम्ही वैयक्तिक संबंधांमध्ये उत्कृष्ट व्हाल। 12 तुम्ही तुमच्या जीवनातील सर्व पैलूंमध्ये उत्कृष्ट व्हाल, मग ते प्रेम असो किंवा लग्न। अंकशास्त्र राशी भविष्य 2024 नुसार भागीदारीची सुरुवात असो किंवा भागीदारीचे कोणतेही काम असो, तुमचा चांगला फायदा होईल। त्या उदाहरणात 2024 हे वर्ष तुम्हाला अधिक चांगले भाग्य आणेल आणि तुमची नम्रता वाढवेल असा अंदाज आहे। उपाय: आपल्या आईची आणि इतर मातेसमान स्त्रियांची आदरातिथ्य करून त्यांचा आशीर्वाद घ्या। भगवान शिवाच्या मंदिरात जा आणि तेथे त्यांचा मंत्र किंवा चालीसा पाठ करा। तसेच रुद्राभिषेक शक्यतो महिन्यातून एकदा किंवा दर महिन्याला करावा। या पद्धती तुम्हाला आणखी मोठे परिणाम साध्य करण्यात मदत करतील। जन्मांक 4 1 राहूच्या प्रभावामुळे तुम्हाला तुमच्या जीवनात अधिक गोंधळ किंवा दिशाभूल होऊ शकते। तथापि या आकडेवारीचा परिणाम जलद प्रगतीवर देखील होईल, म्हणजे तुमच्या आयुष्यात अनपेक्षितपणे बऱ्याच गोष्टी घडतील। 2 हे शक्य आहे की तुम्ही खरे आणि चांगले मित्र बनवाल, किंवा अनेकदा असे होईल की तुम्ही कामाचे मित्र बनवण्याची शक्यता कमी असेल। 3 अंकशास्त्र कुंडली 2024 असे भाकीत करते की 2024 मध्ये 3, 8, 1, 2 आणि 4 अंकांचा तुमच्यावर
सर्वात जास्त प्रभाव पडेल. 4. जरी वार्षिक संख्येमध्ये 3 क्रमांकाचा हस्तक्षेप चांगला मानला जात असला तरी तुमच्या मूळ संख्येशी 3चा संबंध 4 सरासरी मानले जाते. परिणामी यंदाचा निकाल सामान्यपेक्षा थोडा चांगला असू शकतो. या वर्षी तुमच्या कल्पना, कार्यशैली आणि प्रयत्नांमध्ये काही विसंगती असू शकते. 5. तुम्ही उत्कृष्ट कल्पना कराल, परंतु तुमचा अनुभव नेहमी नोकरीच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी पुरेसा नसतो. जर तुम्ही गैरसमजात अडकलात आणि स्वतःच्या विचारांमध्ये अडकून ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केलात तर तुम्ही मागे पडू शकता. 6. कोणाच्या तरी चुकीच्या किंवा गैरसमजामुळे कोणतीही महत्त्वाची जोखीम किंवा गुंतवणूक स्वीकारणे अयोग्य ठरेल. जर तुम्ही असे केले तर तुम्ही केवळ वाईट परिस्थितींपासून स्वतःला वाचवू शकणार नाही, तर कामात यशस्वी देखील होऊ शकता. कारण हे चिंतनाचे वर्ष आहे. अशा वेळी तुम्ही विचार करा आणि मग काहीतरी नवीन तयार करून ते लोकांपर्यंत पोहोचवा, परिणामी तुम्ही यशस्वी व्हाल. या वर्षी कोणतीही मोठी आर्थिक जोखीम घेणे टाळा. 7. कौटुंबिक संबंध सुसंवादीपणे राखण्यासाठी आपण गैरसमजांपासून सावधगिरी बाळगली पाहिजे. उदाहरणार्थ, मालमत्तेशी संबंधित परिस्थितींमध्ये तुम्ही सखोल तपास केल्यास तुम्ही अनुकूल परिणाम प्राप्त करू शकाल. 8. मुलांशी संबंधित प्रकरणांमध्ये परस्पर गैरसमज टाळणे आवश्यक आहे. एकमेकांना समजून घेण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजे. त्याचप्रमाणे तुमच्या लव्ह लाईफमध्ये तुम्ही एकमेकांच्या वागण्यावर आणि चारित्र्यावर संशय न घेता तुमचे लव्ह लाईफ चांगले ठेवू शकाल. 9. वैवाहिक जीवनातही या सुरक्षा उपायांची आवश्यकता असते. म्हणजेच आपण काही काळजी घेतल्यास 2024 हे वर्ष आपल्याला अत्यंत चांगले परिणाम प्रदान करण्यास सक्षम असेल. जन्मांक 5. 1. बुधाच्या प्रभावामुळे तुम्ही आनंदी आणि सामाजिक व्यक्ती व्हाल. तुमची सर्वात मोठी ताकद तर्कशास्त्र आणि तीक्ष्ण बुद्धी असू शकते. 2. सर्वसाधारणपणे आपण कोणतेही काम पूर्ण करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा, परंतु कधीकधी गोंधळ होतो. या प्रकरणात तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे तुम्हाला मान्य असेल. 3. तुम्हाला चांगले कपडे आणि दागिने आवडतील. तुमचा संवादी दृष्टिकोन पाहून लोक खूप प्रभावित होतील. परिणामी तुम्ही तुमचे काम व्यक्तींकडून अद्भुत चातुर्याने करून घेऊ शकता. 4. तुमच्याकडे आवेगपूर्ण प्रवृत्ती असल्यास त्यांना रोखण्याचा प्रयत्न करा, कारण घाईमुळे तुमच्या कामात अनेक चुका होऊ शकतात. तुम्ही धीराने परिश्रम घेतल्यास आणि वडीलधाऱ्यांचा आणि अनुभवी लोकांचा सल्ला घेतल्यास तुम्ही चांगले परिणाम साध्य करू शकाल. 5. अंकशास्त्र कुंडली 2024 नुसार 2024 मध्ये 4, 8, 1, 2 आणि 4 अंकांचा तुमच्यावर सर्वात जास्त प्रभाव पडेल. अशा परिस्थितीत तुम्हाला या वर्षी वस्तुनिष्ठपणे काम करावे लागेल. 6. कोणत्याही परिस्थितीत तुम्ही डेटा आणि मागील अनुभवांवर आधारित निर्णय घेण्याचा प्रयत्न कराल, परंतु या वर्षी ते प्रयत्न अत्यंत गांभीर्याने घेतले पाहिजेत. 7. साधारणपणे 5 आणि 4 मधील सहवास चांगला मानला जात असला तरी 5 आणि 8 मधील संबंध फारसा चांगला नाही. 8. तुमच्या रूट नंबरची इतर संख्यांसोबत छान लिंक आहे. परिणामी यावर्षी कोणतेही महत्त्वपूर्ण मतभेद होणार नाहीत, परंतु आपण गैरसमजांमुळे किंवा एखाद्याच्या चुकीच्या मार्गाने कोणतेही मोठे निर्णय घेणे टाळले तर उत्तम. जे काही निवाडे केले जातात ते तथ्यांवर आधारित असल्याची खात्री करा. 9. कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी मधला रस्ता धरावा लागेल, कारण 8 हा काही वेळा तुमच्या रूट नंबरच्या विरुद्ध कार्य करू शकतो. अशा वेळी 8 अंकाचा स्वामी शनीच्या वृत्तीला अनुसरून काम करावे, म्हणजेच सातत्यपूर्ण व संयमाने काम केले तर यश मिळेल. 10. घाईघाईने किंवा अननुभवाच्या आधारे काम करणे अयोग्य ठरेल. एखाद्याने शिस्तबद्ध रीतीने काम केले पाहिजे, कठोर परिश्रम केले पाहिजे आणि कोणतेही गैरवर्तन करण्यापासून परावृत्त केले पाहिजे. तुम्ही असे केल्यास तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. 11. कोणतीही महत्त्वपूर्ण आर्थिक जोखीम स्वीकारणे अयोग्य ठरेल. कोणतीही महत्त्वाची जोखीम पत्करणे अयोग्य आहे, अगदी मालमत्ता संपादन, इमारत, वाहन किंवा इतर कशासाठीही. 12. मुलांसोबतचे परस्पर संबंध बिघडणार नाहीत यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तुम्हाला आवडत्या व्यक्तीबद्दल किंवा तुमच्या जीवनसाथीबद्दल तुमच्या मनात कोणतीही शंका नसावी.
आपण ही खबरदारी घेतल्यास आपण चांगले परिणाम साध्य करू शकाल, म्हणजे वर्ष 2024 सरासरी निकाल देईल. 13. आपण चुका केल्यास आपण काहीतरी गमावाल, तथापि आपण लक्षपूर्वक कार्य केल्यास आपण सरासरीपेक्षा चांगले परिणाम प्राप्त कराल. उपाय. माता सरस्वती आणि भगवान शिव यांची उपासना हा उपाय आहे. वर्षातून किमान एकदा एखाद्याने 7 वेगवेगळ्या प्रकारचे धान्य गरिबांना स्वतःच्या वजनाइतके वाटले पाहिजे. नियमितपणे कपाळाला हळदीचा टिळक लावा. श्रोतेहो, या पुढील माहिती आपण भाग 3 मध्ये पाहणार आहोत, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन ऑन नक्की करा. धन्यवाद.